ओके, वेलकम टू नीट बॉन्डिंग. आज आपण प्रत्येक सब्जेक्ट नीटमध्ये येणाऱ्या प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा, त्यानुसार त्याचा टार्गेटेड स्कोअर कसा ठरवायचा, नाहीतर एखाद्या सब्जेक्टला फेस करण्याची प्लॅनिंग काय असली पाहिजे याबद्दल डिस्कस करणार आहोत. फर्स्ट स्टेप डिसाईड नीटचा अभ्यास करताना फर्स्ट स्टेप असते की टार्गेटेड स्कोअर डिसाईड करणं. आपला टार्गेटेड स्कोअरच नंतर आपल्या रिअल स्कोअरमध्ये मॅच होत असतो. त्यामुळे पहिल्यांदा कधीही टार्गेटेड स्कोअर ठरवण्याच्या आधी मिनिमम स्कोअर ठरवा. मिनिमम स्कोअर म्हणजे काय, जे गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्यासाठी आपल्याला जो कोर लागतो त्याला मिनिमम स्कोअर म्हणता येईल. माझ्या वेळेस 550पर्यंत गव्हर्नमेंट भेटत होतं, म्हणून माझा मिनिमम स्कोअर 550 होता. तसा तुमचा त्यानुसार असू शकतो. तसंच माझा फिजिक्समध्ये मला वाटत होतं 100 मार्क्स येतील, म्हणून मी 100 ठरवलं. तसं तुम्ही तुमच्या फिजिक्सच्या अभ्यासानुसार ठरवू शकता की तुम्हाला 100, 150 असे किती मार्क येतील 180 पैकी. तसं केमिस्ट्रीमध्ये मला 180 पैकी 150 मार्क येतील असं वाटत होतं, आणि बायोमध्ये 300 असा हा माझा मिनिमम स्कोअर होता. आणि मॅक्सिमम स्कोअर म्हणजे एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही ओव्हरऑल तुमचे सगळं अभ्यास करून किती स्कोअर मिळवू शकता जास्तीत जास्त. जसं माझा फिजिक्समध्ये मला 150 वाटत होतं, केमिस्ट्रीमध्ये मला 150 वाटत होतं, बायोमध्ये मला 350 वाटत होतं. असा माझा मॅक्सिमम स्कोअर 650 होता. आणि आपला जो मार्क येतील ते ह्या दोन्हीमध्येच असले पाहिजेत, म्हणजे आपल्या मॅक्स स्कोअरपर्यंत, नाहीतर मिनिमम स्कोअरच्या वरी मार्क येतील. म्हणून आपण एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी इलिजिबल असू शकतो जर आपण असा टार्गेटेड स्कोअर डिसाईड केला तर. जसं आता मी असे मिनिमम आणि मॅक्सिमम स्कोअर ठरवला होता, त्यानुसार माझा नीटचा स्कोअर होता 572. त्याच्यामध्ये मला फिजिक्समध्ये 127, केमिस्ट्रीमध्ये 121, बायोमध्ये 324 होती. तसं तुम्हीही तुमचे स्कोअर तुमच्या फिजिक्सच्या स्ट्रेंथ, विकनेस बघून सब्जेक्टनुसार ठरवू शकता. आता दुसरी स्टेप काय आहे की प्रत्येक सब्जेक्टनुसार अभ्यास कसा करायचा त्याच्यानुसार. आता आपण फिजिक्सचं बघू. फिजिक्स कन्सेप्च्युअल आहे. याच्यामध्ये आधी पहिल्यांदा तुम्ही 1-2 महिने मेकॅनिक्स शिकायला पाहिजे, मेकॅनिक्सचा अभ्यास. त्यानंतर तुमचे 12चे टॉपिक्स करा. आणि जास्तीत जास्त आपल्याला आता जर रिपीटर तुम्ही ड्रॉपर असाल तर 6 मंथ्स टाईम भेटतो, आणि फ्रेशरला 2 इयर्स. 6 मंथ टाईम भेटत असेल तर त्यामधले लास्टचे असं डिव्हिजन करू शकतो की आपण 4 मंथ्स अँड 2 मंथ्स. 4 मंथ्समध्ये फिजिक्स प्लस फिजिकल केमिस्ट्री असे प्रॅक्टिस, आणि लास्ट 2 मंथ्स बायोलॉजी प्लस ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिक. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये सिक्वेन्स काय असली पाहिजे, जे पहिल्यांदा ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल. त्याच्यामध्ये फिजिकल सुरुवातीला करा, कारण की प्रॅक्टिस आणि त्याला वेळ लागते परफेक्ट व्हायला. फिजिकल केमिस्ट्री, नंतर इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, नंतर इनऑर्गॅनिक. आणि बायोलॉजीसाठी तुम्हाला एक सिक्वेन्सने अभ्यास करावा लागेल. ते टॉपिक वाईज लिस्ट मी देते.